मी निकिता पाटील, ऋतम मराठीच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत। भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतराळ क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी भरारी घेण्याच्या प्रतीक्षेत आहे। सोमवारी रात्री 9:58 सुमारास श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून स्पार्डेक्स मिशन अंतर्गत PSLV C60 प्रक्षेपण करण्यात आले आहे। यामार्फत अंतराळात 2 लहान अंतराळ यानांच्या डॉकिंगचं प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे। भारताला या मोहिमेत यश मिळाल्यानंतर भारत, अमेरिका, रशिया आणि चीनच्या खास क्लबमध्ये सामील होणार आहे। 2 अंतराळयान किंवा उपग्रहांना बाह्य अवकाशात डॉक आणि अनडॉक करण्याची क्षमता सध्या फक्त या देशांकडेच आहे। अमेरिकेचे 39वे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचं वयाच्या 100व्या वर्षी निधन झालं आहे। ते गेल्या काही काळापासून आजारी होते, त्यांच्यावर बराच काळ उपचार सुरू होते। जिमी कार्टर यांच्या निधनावर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे। ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की जगाने एक महान नेता गमावला आहे। ते महान मानवतावादी होते, ते माझे चांगले मित्र देखील होते। जिमी कार्टर यांना गरीब आणि वंचितांची सेवा करणारा, तसेच त्यांच्या हक्कासाठी लढणारा आणि अमेरिकेत निष्पक्ष निवडणुकांसाठी कठोर पावलं उचलणारा व्यक्ती म्हणून ओळखलं जायचं, असं देखील बायडेन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे। जम्मू काश्मीरमध्ये वर्षभरात 75 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे। भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांविरुद्ध राबवण्यात येणाऱ्या मोहिमेत निम्म्याहून अधिक दहशतवादी हे पाकिस्तानातील होते, अशी माहिती समोर आली आहे। यावर्षी जम्मू काश्मीरमध्ये वेगवेगळ्या चकमकींमध्ये आणि शोध मोहिमांमध्ये आतापर्यंत 75 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलं आहे। भारतीय लष्करानं दहशतवाद्यांविरुद्ध जम्मू प्रदेशातील पूंछ, डोडा, किश्तवाड़, कठुआ आणि रियासी या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कारवाई सुरू केली होती। या ठिकाणी भारतीय लष्करानं अतिरिक्त जवान तैनात केलं होतं। गेल्या वर्षभरापासून भारतीय लष्कर जवान दहशतवादाला आळा घालण्याच्या प्रयत्नात आहेत। या अंतर्गत भारतीय जवानांकडून कारवाई सुरू आहे। राज्यात नवीन वर्षात वातावरणात मोठे बदल होऊ शकतात आणि अशा स्थितीत नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात येत आहे। नवीन वर्षात नागरिकांना थंडी आणि पाऊस एकत्र अनुभवायला मिळणार आहे। अशा बदलत्या वातावरणामुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो आणि म्हणूनच नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे। उत्तर कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण आहे, तसेच कोकण आणि गोव्यात पुढील 5 ते 6 दिवस हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रात पुढील 2 दिवस तर मराठवाड्यात देखील उद्या पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच विदर्भात देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। सर्वत्र नवीन वर्षाच्या आगमनामुळे उत्साह सुरू झाला आहे। अशातच 31 डिसेंबरच्या दिवशी अनेक जणांनी दारू पार्टीचं नियोजन केलं आहे। अशातच महाराष्ट्रातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सनी 31 डिसेंबरच्या रात्री मद्यपानावर नवीन नियम लागू केले आहेत। 31 डिसेंबरच्या रात्री कुणालाही 4 पेगपेक्षा जास्त दारू मिळणार नाही, अशी घोषणा करण्यात आली आहे। महाराष्ट्र सरकारने नवीन वर्ष साजरं करायला परवानगी दिली असली तरी मुंबईतील हॉटेल मालकांनी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे। तर या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। उद्या भेटूया अशाच काही ठळक बातम्यांसह। धन्यवाद।